एक महत्त्वाची अपडेट समोर येते। जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात मुसळधार पावसाची हजेरी बघायला मिळते। नागमोडी नदीला पूर आलाय, त्यामुळे पुराचं पाणी आहे ते अहिरवाडी गावामध्ये थेट शिरलेलं आहे। त्यामुळे गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये अनेक विद्यार्थी हे अडकून पडले होते। गावकऱ्यांच्या मदतीने विद्यार्थ्यांना शाळेच्या बाहेर काढण्यात यश आल्याची माहिती। हे दृश्य आपण बघू शकतोय। जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे सध्या। यामध्ये नागमोडी नदीला पूर आलेला आहे, त्यामुळे ही सगळी परिस्थिती उद्भवलेली आहे। पुराचे जे पाणी आहे ते अहिरवाडी गावामध्ये थेट शिरलं, त्यामुळे गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत अनेक विद्यार्थी हे अडकून पडलेले होते आणि गावकरी आपल्याला दिसत आहेत। गावकरींच्या मदतीनं ज्या विद्यार्थ्यांना शाळेच्या बाहेर काढण्यात आलं त्या दरम्यानची दृश्य आहेत। अनेक गावकरी येत आहेत आणि एक एक विद्यार्थ्याला बाहेर कशा प्रकारे काढतायत त्याची आपण ही दृश्य बघतोय। नागमोडी नदीला पूर आलेला आहे आणि ही सगळी परिस्थिती उद्भवलेली आहे आणि याच पुराच्या पाण्यामुळे शाळेमध्ये विद्यार्थी अडकलेले होते आणि त्याच विद्यार्थ्यांना आता सुखरूप बाहेर काढण्यात आलंय गावकऱ्यांच्या मदतीनं। नेमकी तिथे काय परिस्थिती सध्याची आहे जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी भूषण चिंचोरे आपल्या सोबत आहेत। भूषण, गौरी जिल्ह्यात जळगाव जिल्ह्यात आज सकाळपासून संततधार पाऊस सुरू आहे। मात्र रावेर तालुक्यात यावेळी मुसळधार पाऊस झाला आणि नागमोडी नदी जी अहिरवाडी गावाजवळून वाहते या नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला होता आणि या पुराचं पाणी जे आहे अहिरवाडी गावात शिरलं, सोबतच शाळेच्या परिसरात देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाणी शिरलं होतं। त्यामुळे जी विद्यार्थी आहेत, शाळेतील विद्यार्थी ही आपल्या वर्गांमध्ये अडकून पडलेली होती। मात्र ग्रामस्थांच्या मदतीने या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात यश आलं आहे। मात्र गुडघाभर पाण्यापेक्षा जास्त पाण्यातून या विद्यार्थ्यांना ग्रामस्थांनी बाहेर काढलेलं आहे। मात्र अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे तसेच नागमोडी नदीला आलेल्या पुरामुळे हे विद्यार्थी, शाळेत गेलेले विद्यार्थी जे आहे ते आपल्या वर्गांमध्ये अडकून पडले होते। अखेर ग्रामस्थांनी धाव घेतली, विद्यार्थ्यांच्या पालकांनी धाव घेतली आणि या विद्यार्थ्यांना आहे ते शाळेतून आता घरी नेण्यात आलेलं आहे। मात्र अचानक आलेल्या नागमोडी नदीला पुरामुळे ग्रामस्थांची मोठी तारांबळ झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं आहे। गौरी, नक्कीच भूषण, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।